धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी। वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते। न बाणता स्थिती अंगी कर्म त्यागी लंडतो। वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते। तुका म्हणे अधमत्यासी भक्ती तुशी हरीची। वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं। भक्तावासं स्मरे नित्यमायो कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं। तृतीयं कृष्णपिङ्गाक्षगजवक्त्रं चतुर्थकम्। लंबोदरं पंचमं च श्रेष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्नराजेन्द्रधूम्रवर्णं तथाष्टमं। नवमं बालचन्द्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपति द्वादशं तु गजाननम्। भगवत कृपेने आज आपल्या बोधडी गावामध्ये मंगलमूर्ती गणपती बाप्पाचे मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम निमित्त हा कीर्तन सोहळा आहे। सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबाराय महाराज यांचा अभंग आहे। एक तास अर्धा तास भगवत चर्चा। तत्पूर्वी मंगलमूर्ती
गणपती बाप्पाचे चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करून श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित समस्त भाविकांना प्रणाम आहे. आपल्या या भारतीय परंपरेमध्ये जगद्गुरु शंकराचार्यानं दिलेल्या देवता आहेत, ज्याला पंचायतन असं नाव आहे. गणेश, गौरी, हार, विष्णू, दुर्गा. किती झाले? 5. याला पंचायतन असं नाव आहे. हे मुख्य देवता मानलेले आहेत. जगद्गुरु शंकराचार्याचे हे विचार आहेत. त्या पंचायतांमध्ये हे गणपती बाप्पा आहे. आणि त्याही पंचायतांपैकीही कुठल्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी गणपती बाप्पाचं पूजन होतं. मंगल मूर्तीचं पूजन होत असते. माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराजांनी ही ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये आरंभाला गणपतीचं स्तवन केलेलं आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेश. असं तोंड भरून वर्णन केलेलं आहे गणपती बाप्पाचं. आत्मरूप देव गणेश सर्वांतर्यामी आहे, सर्वांमध्ये प्रतिष्ठित आहे. आत्मरूप गणेश एकाच मंदिरामध्ये सीमित नाही, प्रत्येकाचं शरीर हे गणपतीचं मंदिर आहे, गणपती बाप्पाचं. आणि या प्रत्येक हृदयामध्ये स्थित आत्मा गणपती आहे. कोणाचं सांगलाय? माऊलीचं. आत्मरूपा देवा तुची गणेश. सर्वांच्या हृदयामध्ये आहेत गणपती. तो कोणी निर्माण केलेला नाही, सहज आहे. केलेला नव्हते गणपती. सहज रूपा. त्याचा रूप कसा आहे? सहज आहे, स्वयंभू आहे. त्याचं विसर्जन कधीच होत नाही, ते व्यापक आहे. त्याचं आवाहन कधीच होत नाही, ते सिद्ध आहे, निरंतर आहे. निरंतर असणाऱ्याला आवाहन करायची गरज नाही. व्यापक असणाऱ्याला विसर्जन करायची गरज नाही. सहज असणाऱ्याला निर्माण करायची गरज नाही. असा गणपती माऊलींनी दाखवून दिलेला हा गणपती आहे. या गणपतीची भक्ती आपल्याला करायची. आणि त्याच आत्मरूप गणेशाचं प्रतीक मूर्ती आज आपल्या मंदिरामध्ये स्थापित केलेली आहे. हे प्रतीक आहे आणि हृदयामध्ये प्रत्यक्ष आहे. 2 प्रकार आहेत. एक आहे प्रत्यक्ष आणि एक आहे प्रतीक. पूजन करण्यासाठी प्रतीक आहे आणि अनुभव करण्यासाठी
प्रत्यक्ष आहे. तो तुम्हाला बोलत नाही कधी. गणपतीच्या दर्शनाला गेलं तर काही सांगणार नाही, परंतु आत बसलेला आत्माराम प्रतीक जो आहे तो केवळ पूजेसाठी आहे. पण ज्याच्याशी वार्तालाप करायचा आहे, जे तुमच्याशी संवाद करत बसतो, तो प्रत्यक्ष आहे, आत्माराम. आतून बोलत राहतो, हे कर, हे करू नको, दिशा देणारा गणपती. आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, मद पुरावा गणपती, मद पुरावा गणपती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती, आदि मन घेई हाती. थोडस बोलू दे आता. प्रत्यक्ष गणपती चर्चा काय चालू आहे? प्रत्यक्ष आणि प्रतीक. जो आत्मसंवाद आहे, स्त्री पुरुष चराचरामध्ये प्रतिष्ठित गणपती, आत्मरूपा देवा तुझी गणेश, तो गणपती आहे. त्याला स्थापन करायची गरज नाही, तो स्थापित आहे सहज. म्हणून देवानं सांगितलं एका ठिकाणी, मज सहजा ते करीती. हे लोक कसे आहेत? अर्जुना, अरे मीच गणपती आहे, पण या लोकांना माहित नाही मी सहज आहे, पण मला करतात. 21 फीटचा 51 फूटचा आहे ना. मोजमापामध्ये जो बसतो तो गणपती नाही. त्याच्या नावावरूनच सिद्ध होते, गणपती. ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे पलीकडे, ती म्हणजे तितिक्षा. त्याचं नाव गणपती. जे मोजमापामध्ये बसतो तो तुमचा आमचा गणपती आहे, संतांचा नाही. महापुरुषांचा गणपती मापातला नाही. मज सहजा ते करीती, आहे की नाही. निरंतरा ते आव्हानिती. पुढच्या वर्षी लवकर या. इथं नसला तर येईल की. जो व्यापक आहे, जो निरंतर आहे, त्याला या म्हणायची काय गरज. जो निरंतरा ते आव्हानिती. सहजा ते करीती, निरंतरा ते आव्हानिती. विसर्जिती गा, सहजा ते करीती, स्वयंभा ते प्रतिष्ठिती, निरंतरा ते आव्हानिती. विसर्जिती गा. मी स्वयंभू आहे, मला प्रतिष्ठा करायची. मी स्वतः प्रतिष्ठित आहे चराचरामध्ये. हे गणपतीची ओळख माऊलींनी सांगितली. ज्याला करून घ्यायचे त्यांनी करून घ्या. गणपती निरंतर आहे, गणपती स्वयंभू आहे, गणपती कसा आहे? व्यापक आहे, सहज आहे, सहज आहे, सहज, स्वयंभू, निरंतर. किती झाले? 3 गोष्टी. त्याला आम्ही करतो,
बोलवितो विसर्जन करतो. अशी हे एक रूढी जगामध्ये सुरुवात झाली. हिंदू समाजामध्ये अशी एक विकृती पैदा झाली. कराय गेलं एक आणि झालं दुसरंच. मारुती कराय गेला, माकडच होत बसलं. महापुरुषांनी एक वेगळ्या उद्देशानं केलं होतं, पण त्याचं दुसरंच होत गेलं. आणि ते आता आटोक्यात येणारी गोष्ट आता नाही. संपलं. आता शक्य नाही. आता ते आटोक्यात येणार नाही. आता त्याची वाढ होईल आणि त्याची भरती होईल आणि तेव्हा ते उलटल. तोपर्यंत त्याला कोणीही काही करू शकत नाही. भरल्याशिवाय उलटत नाही. आता ही परिस्थिती आहे समाजात. आणि ते काम आता देवालाच करावं लागलं. आता सामान्य माणसाच्या ना ते काम होणार नाही. म्हणून हे गणपतीची ओळख सांगितली. आत्मरूपा देवा तुझी गणेश. सांगणं बी आवश्यक नाही आता, कारण उपयोगच नाही. सांगण्याचा काही अर्थच नाही. तो गणपती आता कळत नाही आणि हे गणपती आता मिटत नाही. असा गणपती संतांनी सांगितलेला तो गणपती आहे. भरती झाली पाहिजे. आता सुरुवात केली शिशुपाळानं शिव्या देण्यासाठी. 1 2 3 4 5 50 लोक म्हणले, कृष्ण काय बघता तुम्ही? ते म्हणले, तुम्हाला माहित नाही, 100 व्हावं लागतं. किती व्हावं लागतं? मग आपोआप उलटणार आहे. सुदर्शन चक्र दिल सोडून. तशी आज सध्या परिस्थिती अशी आहे आपल्या धर्मामध्ये की कोणी कोणाला आता ऐकायचं आणि सांगायचं उरलं नाही. ते भराव, ते उलटाव, तेव्हाच ते संपाव. आता सांगायची परिस्थिती नाही. ज्याला मार खायचा असेल त्यानं खरं बोलावं, सत्य बोलावं, नाही तर घरात गुन्हानं बसावं. अशी गणपतीची स्थापना ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. त्या गणपतीला समजून घेण्यासाठी आपल्या या हनुमान मंदिरामध्ये गणेश मूर्तीची स्थापना झाली. मंगल मूर्ती आहे. खूप चांगली गोष्ट आहे. गणपतीची पूजा अर्चा, बुद्धीची देवता आहे गणपती. निरंतर आपल्याशी संवाद करणारी आत्मदेव गणपतीची चर्चा होती आणि ते नेहमी आपणाला बोलत राहते, सांगत राहते. तुम्ही ज्यावेळेस एकटं होता, संध्याकाळच्या वेळेस, झोपते वेळेस असो, कुठेही ज्या वेळेस माणूस एकटं होते एकांतामध्ये, तेव्हा तुमची जी चर्चा चालते, विचार कोणासोबत चालते? कोणासोबत बोलता तुम्ही? तेच आहे गणपती, तेच आहे आत्मा. रिकामी नाही राहत आपण, त्याच्याशी संवाद चालू राहतो. परंतु आम्हाला कळत नाही की आम्ही कोणाशी बोलतो. दूर देशाहून जो येतो तो संदेश म्हणतात त्याला. मी नेहमी सांगितलेलंच आहे, आजही सांगून देतो. जवळ बसून सांगितले जाते त्याला उपदेश म्हणतात. उप म्हणजे जवळ, संदेश म्हणजे दुरून आलेला विचार, आणि उपदेश म्हणजे जवळून आलेला विचार, आणि आदेश म्हणजे आतून आलेला विचार. तर गणपतीचं काय आहे?
आदेश आहे. नाथपंथामध्ये एक प्रसिद्ध शब्द आहे. कोणता? आदेश. आदेश. तर गणपती बाप्पा आदेश करीत राहतो आपल्याला, संदेश नाही. आदेश. आतून आवाज येतो ना, जे आकाशातून येतो आवाज, त्याला आकाशवाणी म्हणतात. नभवाणी. नभ म्हणजे आकाश. आणि जो आतून आवाज येतो त्याला नाभिवाणी म्हणतात. नाभी म्हणजे नभ आणि नाभी. नभवाणी संकेत देते आणि नाभिवाणी निर्भय करते. ना भी, भिवू नको तू. असला गणपती आहे. कोणी पाहिलं का असला गणपती? ऐकलंच नसेल तर पाहिलंय कोण? तो गणपती ज्याची गणती नाही. ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही. अपरिमित असा गणपती. त्या गणपतीचं स्तवन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. तो वेदमूर्ती आहे. ओंकार गणेश. ओम. आकार उकार मकार. आकार चरण युगल. उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकाकारी. ओमचं कसं राहते? आकार असे जे खाली दोन पाय अचे दोन असतात ना, आणि जे हे उदर, उदर विशाल पोट, आणि त्याच्यावर अर्ध मात्र आहे ते मस्तक. हे गणपतीचा आकार. आकार चरण युगल. उकार उदर विशाल. मकार महामंडल मस्तकाकारी. तो गणपती, तो वेद. आणि वेदाचा जन्मच तिथून झाला, ओंकारापासून. आणि वेदाचा जन्म जिथून झाला त्याचं नाव गणपती. मला सांगू द्या आज थोडस, वेदाचा जन्म कुठून झाला? ओंकारापासून. ओम म्हणजे गणपती. आकार आता तीन वेळेस कशाला सांगू? ओम म्हणजे गणपती, आणि तिथून वेदाचा जन्म झाला. वेदाचा जन्म कशासाठी झाला? धर्मरक्षावयासाठी. गणपतीचा आणि अभंगाचा संबंध काय वाटला असेल ना? धर्मरक्षण करण्यासाठीच वेदाचा जन्म झाला. मे वेद स्थापक श्रीहरी. लोक राखावया मर्यादेवरी. सत्यवतीच्या हृदयी अवतारधारी मी व्यास झालो. व्यास. बघा, गंमत आहे. ओंकार स्वरूप गणपती. ओंकार वेद. वेदातून वेद जन्माला आले जे गणपतीपासून, ते वेद म्हणजेच त्याचं प्रयोजन धर्मरक्षावयासाठी, धर्माचं रक्षण. वेदात काय सांगितलं? धर्म सांगितलं. हे तुमचा धर्म आहे, याचं अनुष्ठान करा. धर्मापासून खूप दूर दूर आमचा प्रवास आहे. धर्मरक्षण करणं म्हणजे काय करणं? आचरण करणं म्हणजेच धर्माचं रक्षण करणं. आचरण. यद्यदाचरति श्रेष्ठः तद्देवेतरो जनः. स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आचरण हेच धर्मरक्षण आहे. धर्मरक्षण म्हणजे काठी घेऊन कुऱ्हाड घेऊन करायचं नाही.
कुंपण लावून करायचं नाही. आचरणाने धर्माचं रक्षण होतंय. रक्षण म्हणजे काय? दरवाजा बंद करून मध्ये सुरक्षित ठेवणे असं नाही. चरित्राला सुरक्षित ठेवणं म्हणजे धर्माचं रक्षण आहे. तुकोबारायांनी छाती ठोकपणे सांगितलं की आम्हाला याच्यासाठी काम करायचं आहे, मेहनत करायची आहे. आटी म्हणजे श्रम करायचा आहे, प्रयत्न करायचा आहे, खूप मेहनत करायची आहे. मला करणे आटी आम्हासी. आणि हे प्रयत्न करत असताना खूप सोसावं लागतं. धर्माचं रक्षण करीत असताना खूप सोसावं लागतं. कारण की पाखंड खंडन करणं एवढं सोपं नाही. 99% लोक जर पाखंड करत असतील तर एकानं त्याचं खंडन करणं किती कठीण कार्य असेल. प्रवाहाच्या विरोधात जाणं खूप कठीण कार्य आहे. आणि म्हणून आज बी कोणी प्रयत्न करेल तर त्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. प्रवाहाच्या विरोधात कोणी बी जा, तुमच्यावर संकट येणारच. तर धर्म काय? धर्म आहे वेदानं सांगितलेलं जे विहित कर्म आहे त्याचं त्या पद्धतीनं ते करणं म्हणजेच धर्माचं रक्षण आहे. निषिद्धाचा त्याग आणि विहित आचरण याला म्हणतात धर्माचं रक्षण. जे निषिद्ध सांगितलंय ते करू नये. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आवश्यक आहेत आणि काही गोष्टी आवडत्या आहेत. आवडते बीडी वडायचं आवडते वडणाऱ्याला, मला नाही. जो वडतो त्याला बीडी आवडते, त्याला आवडते म्हणून त्यांना वडते का आवश्यक म्हणून? आवडते म्हणून. तंबाखू बीडी गुटखा जे बी असेल ते आवश्यक आहे का आवडते? आवडते. आवडते म्हणून कराय गेलं, आवश्यक नसल्यामुळे ते घातक ठरलं. हे निषिद्ध कर्म आहे, त्याग वेदानं सांगितलं. आणि आपल्या इथं वेद प्रमाण मानलेलं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये वैदिक आधार घेऊनच काम करत आहे. वेदबाह्य जे असेल त्याचा त्याग करायचा. शंकराचार्याने ते सांगितलं, आचारहीनम नवे पुनंती वेद. आचारहीन माणसाला वेद स्वीकार करत नाही. हे वेद आहे. 3 गोष्टी आहेत. एक आहे प्रमाण. जे कार्य करायचं असेल आपणाला, जे जे काम करायचं असेल त्याच्यासाठी पहिलं असावं प्रमाण. आणि प्रमाण कोणाचं? वेदशास्त्र प्रमाण, वेदाचं प्रमाण असावं. आणि दुसरी गोष्ट आहे प्रमाणित करावं. प्रमाणानं करावं आणि प्रामाणिकपणे करावं. प्रामाणिकपणे म्हणजे इमानदारी. प्रमाणात करावं, प्रमाणानं करावं, प्रामाणिकपणे करावं. या 3 गोष्टी जमल्या की परिणाम चांगला आल्याशिवाय राहत नाही. राहील का ध्यानात? आपण जे करतो ते वेदानं सांगितलेलं आहे का? हे प्रमाण. आपण जे वेदानं सांगितलेलं करतो, सांगितलं तसंच त्याच्यासाठीच करतो का? हे प्रामाणिकपणा आहे की नाही? ज्याच्या त्याच्या वाटेला आलेलं कर्म त्यांनी ते प्रामाणिकपणे करणे हा वेदधर्म आहे.
शेतकऱ्यानं शेती करावं, शिक्षकानं शिक्षण द्यावं, न्याय द्यावं विद्यार्थ्यांना. शेतकऱ्यानं शेतामध्ये रोज मजुरांना न्याय मिळाला पाहिजे. महाराज लोकांनी हजारो लोक ज्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांनी विश्वासघात करू नये, समाजाला न्याय दिला पाहिजे. हे प्रामाणिकपणा आहे. तर ना प्रमाण आहे ना प्रामाणिकता आहे. हे वेदविरुद्ध कार्य आहे. मग परिणाम कोणता येईल? काय येईल आपल्याला? दुष्परिणाम. त्याचा चांगला परिणाम येणार नाही. आपण करीत असलेलं वेदानं सांगितलेलं असं हे कर म्हणून, आपण करीत असलेलं प्रमाणात असं, आपण करीत असलेलं प्रामाणिक असं, अशा 3 गोष्टी. अधिक करू नये, प्रमाणामध्ये करावं. तर आता हे आमच्या माता भगिनी काही व्रत नेम उपास करतात, याला वेदामध्ये कुठं स्थान नाही. हे कोणीतरी काढलेलं असते, सांगितलेलं असते, हे गिरवीत राहतात त्याला. आणि ते व्रत नेम इतकं गिरवतात की त्या गिरवल्याशिवाय अक्षर येत नाही. पण एवढं बी गिरवू नये की अक्षराची ओळखच मोडून जाते. तर काय काही लहान लेकराला गिरवून आण म्हणलं की ते अशी आडवी खडू धरून असं घासते. ती काय गिरवी नाही काय. अक्षराची ओळख तर ठेव. काही प्रमाण नाही आमच्या करण्याला. जे जे आम्ही उत्सव करतो, सण वार करतो, याला काही प्रमाण नाही. आणि जे प्रमाण आहे ते आम्ही करीत नाही. म्हणून जीवनामध्ये दुष्परिणाम येत चाललेला आहे. प्रमाण नसल्यामुळे परिणाम चांगला येत नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म कर्तुमिहर्हसि. 16वा अध्याय. अर्जुना, शास्त्राचं प्रमाण मानून कर. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य हे तृण मानावे. घेववी तरी न म्हणावे विषय हे विरू. झालंय. एकाच चरणावर बोलणार संपत आलंय कीर्तन. माता जानकीला अशोकवनामध्ये ठेवलं रावणानं आणि प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. हे सीते, तू राणी हो, लंकापती लंकेशाची राणी हो, तुला हे राज्य तुला देतो, तुझ्या नावानं करून टाकतो. आता लंकेशाचं राज्य म्हणजे कमी होतं का? केवढी त्याची संपदा असेल. सार्वभौम राजा, सोन्याचे घर किती, चांदीचे घर किती, त्याची संपदा किती, हिरे मोती किती, सांगता येत नाही. अगणित संपत्ती कोणाची होती? रावणाची. हे सारी संपत्ती तुझ्या नावानं करून टाकतो, तुझी करून टाकतो. रावणानं प्रलोभन दिलं होतं. आम्ही 20,000साठी लोकांच्या मनासारखं वागतो, आम्ही बोलतो. सारी संपत्ती पायावर टाकली तरी सीता माता जानकी प्रलोभनात पडली नाही. गवताची काडी घेतली आणि दाखवले की तुझं राज्य, तुझी संपदा या गवताच्या काडीप्रमाणे आहे ना. रामायणामध्ये गवताची काडी. तेच ज्ञानेश्वर महाराज लिहितात. शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्य ही तृण मानावे. मला हे सापडलं त्याच्यामध्ये.
तर हे माता सीतेनं करून दाखवले. कोणाचं पालन? वेदाचं. शास्त्रानं सांगितलेलं केलं, अन्यथा केली नाही. आणि हेच करण्यासाठी संत येतात आणि जग त्यांना हेच करू देत नाही. हेच करण्यासाठी संत येतात आणि जग हे त्याला तेच करू देत नाही. बाकी काही करा, त्याची वाहवा करतील, त्याच्यावर फुलं उधळतील, फटाके वाजवतील, त्याच्यावर गुलाल टाकतील, जीवनजित्यपणे त्याची समाधी बांधतील. परंतु हे जर वेदाचं जर सांगायला गेलं तर त्याला मारल्याशिवाय राहणार. हेच करायचं संत आले आणि तेच करू देत नाहीत लोक. अभंगाचं पहिलं चरण. धर्म रक्षावयासाठी